सोलापूर शहरातील मुस्लिम परिसर, कब्रस्तान विकास व नवीन ड्रेनेज व्यवस्थेच्या सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी निधी मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन, फारुख शाब्दींचा इशारा, निधी मिळेपर्यंत भूक हडताळ. सोलापूर शहरातील मुस्लिम परिसर, कब्रस्तान विकास व नवीन ड्रेनेज व्यवस्थेच्या सर्वांगीण सुधारणा विकास करण्यासाठी निधी देण्यासाठी सातत्यानं सोलापूर महापालिका, मान्य अधिकारी, पदाधिकारी यांना निवेदन, मागण्या, पाठपुरावा करण्यात आला. मात्र वारंवार मागणी करून आजपर्यंत आवश्यक निधी मंजूर करण्यात आला नाही. परिणामी कब्रस्तानामध्ये रस्ते, स्वच्छता, पिण्याचं पाणी, संरक्षण, भिंत, प्रकाश व्यवस्था, वृक्षारोपण, बसण्याची व्यवस्था, इतर आवश्यक सुविधांचा गंभीर अभाव आहे. ही बाब मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना, मानवी सन्मानाशी निगडीत असून अत्यंत खेदजनक आहे. सोलापूर महापालिकेकडून 2026-27 अर्थसंकल्पामध्ये इतर समाजाच्या व विकासासाठी करोडोचे निधी देण्यात आला. त्याचं मी स्वागत करतोय. पण याच अर्थसंकल्पामध्ये मुस्लिम समाजास निधी देण्यात आला नाही, असा भेदभाव सोलापूर महापालिकेकडून करण्यात येतोय. मुस्लिम समाज हा सोलापुरातील सर्वात जास्त टॅक्स भरणारा समाज आहे. सातत्यानं मुस्लिम समाजावर अन्याय होतोय. याबाबत स्थानिक आमदार साहेब सोलापूर, महापौर साहेब सोलापूर महापालिका, सभापती मॅडम स्थायी समिती सोलापूर महापालिका, सभागृह नेता सोलापूर महापालिका, आयुक्त सोलापूर महापालिका यांना निवेदनाद्वारे निधीची मागणी करण्यात आली. वारंवार मागणी करून सुद्धा होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाच्या निषेधार्थ आणि आमच्या घटनात्मक हक्कांसाठी मी फारुख शाब्दी गुरुवार 23 जुलै 2026 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आणि कब्रस्तानाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती. दिनांक 23 जुलै 2026 पासून सुरू. आंदोलन स्थळ पूनम गेट, जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर. सोलापुर महानगर पालिका में भाजपा की सरकार है और इस भाजपा सरकार का जो कारोबार चल रहा है, जिस किस्म से लोग भेदभाव स्पेशली मुस्लिम समाज के साथ कर रहे हैं, उसका विरोध करने के लिए मैं 23 तारीख को 23 जुलाई 2026 दिन जुमेरात दोपहर 12 बजे से पूनम गेट पर भूख हड़ताल पर बैठ रहा हूँ. तो मैं आप सभी लोगों से ये गुजारिश करता हूँ कि आप सब लोग इस प्रोटेस्ट में शामिल होकर इस भाजपा सरकार को ये बताएं कि अभी हम जिंदा हैं और हम लोग आपका जुल्म बर्दाश्त नहीं करेंगे. हम हमारी आवाज उठाएंगे और हमारे हक के लिए लड़ते रहेंगे. उम्मीद करता हूं कि आप सब लोग बड़ी तादाद में आएंगे और इस प्रोटेस्ट को कामयाब करेंगे और मुझे ये एहसास दिलाएंगे कि मैं अकेला नहीं हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.